कोल्हापूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेती आणि वीज व्यवस्थेत मोठा बदल घडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून ही योजना एक प्रकारची सौर क्रांती असल्याचं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय। महावितरणच्या विविध कामांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते पार पडलंय। कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतीये। या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध होत असून शेतीला पाणी देणं अधिक सोपं झालंय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेला सौर क्रांती असं संबोधत यामुळे शेतकऱ्यांचे रात्रीचे कष्ट, जागरण आणि जंगली प्राण्यांचा धोका कमी झाल्याचं सांगितलं। तसंच या योजनेमुळे शेतकऱ्यांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येत असल्याचं त्यांनी नमूद केले। महावितरणनं भुदरगड आणि राधानगरी तालुक्यात विविध योजनेअंतर्गत तब्बल 124 कोटी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत। यामध्ये 22 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, नवीन रोहित्र उभारणी, उपकेंद्रांची क्षमता वाढ आणि विद्युत वाहिन्यांचं आधुनिकीकरण यांचा समावेश आहे। याशिवाय नवीन वीज जोडण्या देणं, विद्युत अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणं आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावरही भर देण्यात आलाय। पालकमंत्री आंबेडकर यांनी नागरिकांना सौर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन करत महावितरण कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सुसंवाद वाढवावा आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात असे निर्देश दिले।